सम्राट हिरो आणि हिरो मोटोकॉर्प यांच्या वतीने मी संदीप यादव, सम्राट मोटर सातारा आपल्या सर्वांचं एकदा स्वागत करतो. सेकंड चेअर इज युअर्स. प्रमुख पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज फक्त सातारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आणि आनंदाची बाब आहे. ते म्हणजे आपल्या साताऱ्याचे सुपुत्र, साताऱ्याचा स्वाभिमान, साताराच प्राईड लोक घोरपडे यांची हिरो मोटोकॉर्पच्या मोटरस्पोर्ट रॅली एडिशन रॅली टीममध्ये निवड झालेली आहे आणि ह्या फार अभिमानाची गोष्ट आहे. या अभिनंदन त्यांचं झालं पाहिजे. साताऱ्याच्या भूमीत जिद्दी लढाऊ बाणा रगारगात भिडलेला असतो. अशा शिवछत्रपतींच्या व मावळ्यांच्या सातारकरासमोर जगातील सर्वात खडतर मानल्या जाणाऱ्या अशा डकार रॅलीसाठी आपलेच मातीतील एका धाडसी युवकाची झालेली ऐतिहासिक निवडीबद्दल बोलताना ऊर भरून येतो. आज व्यासपीठावरील मान्यवर आणि येथे जमलेले आपण सर्व रायडर्स असतील, पत्रकार बांधव असतील, यांचं मी पुन्हा स्वागत करतो. मी त्यागी सरांना विनंती करतो की त्यांनी श्लोक घोरपडे यांचं स्वागत करावं. दोघे त्यांचा जो प्रवास आहे, म्हणजे आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 10पेक्षा जास्त रेसमध्ये सहभाग घेऊन विजयश्री प्राप्त केलेले आहे आणि आपल्या हिरो मोटोकॉर्पमध्ये त्यांची निवड झाली ही खरंच सातारकरांसाठी आनंदाची बाब आहे आणि आपल्या भारताचं नेतृत्व ते खरंच आपल्या सातारसाठी आज खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांच्या विचारांनी त्यांना हे मैदान स्वतःसाठी नाही तर आपल्या संपूर्ण सातारच्या आणि देशाच्या स्वप्नासाठी त्या रॅलीमध्ये भाग घेत आहे. तरी आपण सर्वांनी मिळून त्यांचं स्वागत करूया आणि मी त्यागी सरांना सांगतो की त्यांनी 2 शब्द आपले बोला. मी वेलकम करतो श्लोकला. आय विश हिम ऑल द बेस्ट. आयुष्यात त्यांनी असंच प्रगती ठेवावी. Let him be world champion a day and again we welcome you on Satara sir. हे खरं नक्की आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की साताऱ्यातनं मला अपॉर्च्युनिटी मिळाली हिरो मोटरस्पोर्ट्स बरोबर वर्ल्ड चॅम्पियनशिप चालवण्यासाठी. सो थँक्यू सगळ्यांना. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे मला. थँक्यू. प्रश्न असतील तर बरोबर रेसिंग चालू केलं. आता काही महिने झाले होते आणि हिरो वर्ल्ड लार्जेस्ट 2-व्हीलर मॅन्युफॅक्चरर आहेत आणि मला त्याच्याबरोबर रेस चालवायला मिळणं हे माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि माझ्यासाठी माझं कधी स्वप्न होतं की वर्ल्ड चॅम्पियनशिप एक इंडियन मॅन्युफॅक्चरर बरोबर चालवायचं होतं आणि होपफुली आपण तिथे चांगलं परफॉर्मिंग करू आणि आता टीम त्यांचं बेस्ट करते मला प्रोव्हाइड करण्यासाठी सगळ्या गोष्टी करण्याच्यात. वर्ल्ड लेवलमध्ये चालवणं खूप इझी नाही. बरेचसे कॉम्पिटिशन, बरेचसे फॅक्टर्स असतात आणि हे हा गेम खूप रिस्की पण आहे. म्हणून ती टीम माझ्यासाठी सगळं करते वर्ल्ड त्या लेवलला कॉम्पीट करण्यासाठी आणि मी त्यांच्यात खूप अभिमान. मी त्यांना थँक्यू सांगू शकत नाही. थँक्यू. मध्ये सगळ्यात टफ रेस आहे. 14 दिवसाची रेस आहे ती. आम्ही अराउंड ऑलमोस्ट 9,000 किलोमीटर्स कवर करतो त्या रेसमध्ये आणि त्याच्यासाठी मी आता प्रिपेअर करतो. आता यावर्षी तरी मी डकार चालवणार नाही आहे 2027मध्ये, पण कारण आता त्याच्यासाठी आम्ही प्रिपेअर करतो. कारण हे स्पोर्ट एवढं रिस्की आहे की एक त्या स्पीडला एक जरी चूक केली तर माझा जीव जाऊ शकतो आणि त्याच्यासाठी आम्हाला काही म्हणजे चुकीचं करून आता गडबड करून तिथे जाऊन काही उपयोग नाही आहे. कारण एक मिस्टेक आणि मी परत बाईक चालवेल किंवा नाही मला तेही माहीत नाही. म्हणून आता प्रिपेअर करतो आम्ही आणि
होपफुली 2028मध्ये आम्ही डकार चालतो. आतापर्यंतच्या रेसिंगमध्ये एखादा थरारक अनुभव सांगता येईल? थरारक अनुभव म्हणजे रेसिंग मला मी एक 10 वर्ष झाले रेसिंग करतोय आता. आणि मला लहानपणापासून मला बाईक्स खूप आवडतात. मी रेसिंग माझं चालू झालं 2016मध्ये. पण मी आणि माझी आई एकदा मुंबईमध्ये रेस बघायला गेलो होतो. आणि तेव्हाच मला कळालं की माझ्या वयाची मुलं पण रेस चालू शकतात. त्यानंतर मला 3 वर्ष लागले त्यांना कन्व्हिन्स करायला की मी या स्पोर्टबद्दल सिरियस आहे. आणि त्याच्यानंतर हळूहळू चालू झालं आणि असं झालं. हा स्पोर्ट इंडियामध्ये अजून तरी फार लोकांना माहीत नाही आहे. म्हणून मी नवीन मुलांना सांगेन की सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे या स्पोर्टमध्ये. आपण ते टाळू शकत नाही. कारण मी बऱ्याच लोकांना बघतो की ते रोडवरती जाऊन रेसिंग करण्याचा प्रयत्न करतात. हेल्मेट घालत नाही. ते खूप रिस्की आहे आणि ते करू नाही. कारण आपल्याकडे इथे नॅशनल्स पण होतात. तिथे कधीही जाऊन ते पार्टिसिपेट करू शकतात. सेफ्टी गिअर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि रोडवरती कधीही जाऊन रेसिंग करण्याचा प्रयत्न नाही करू. त्यांच्या या खडतर प्रवासासाठी पुढील आणि जे रॅलीमध्ये सहभाग घेणार आहेत त्याच्यात त्यांना उत्तुंग यश मिळवं अशी पुन्हा एकदा आपण सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे काय असं मी इथे नमूद करतो. सगळ्यांना धन्यवाद इथे येण्यासाठी. 2016मध्ये सुरू केलं होतं आणि माझ्या आईवडिलांनी खूप मोठा भाग खेळला याच्यात. मला कधीही सपोर्ट केला याच्यात. आणि साताऱ्यातनं मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली की वर्ल्ड चॅम्पियनशिप चालवण्याची. हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांसाठी आहे. आणि मी 2028मध्ये डकार रॅली चालवणार आहे जानेवारीमध्ये. आणि आता मी टीमबरोबर प्रिपेअर करतो रॅली चालवायचा वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी. पण आता त्याच्या पहिलं मी नक्की आता हे चालवणार वर्ल्ड रॅली चॅम्पियनशिपचे काही राऊंड चालवणार आहेत डकारच्या पहिलं. आता फक्त प्रिपेअर होतं आहे त्याच्यासाठी. आणि रेसिंग माझं चालू झालं 2016मध्ये. पण या बऱ्याचशा लोकांना माहीत नाही हे स्पोर्ट कसं चालू करायचं. बऱ्याच लोकांना बघतो की रोडवरती ते रेस करण्याचा प्रयत्न करतात. हेल्मेट नसतं किंवा रोड रेसिंगची जागाच नाही आहे. आणि जर कोणाला हे स्पोर्ट चालू करायचं असेल तर आपल्याकडे इथे पुण्यात ट्रॅक्स आहेत. थोडे लोक आहेत जे सपोर्ट करतात तुम्हाला. तिथे जाऊन तुम्ही सेफ्टी गिअर चालू केलं पाहिजे. असं रेकलेस काही केलं नाही पाहिजे. कारण हा स्पोर्ट खूप डेंजरस आहे. आपला जीव जाऊ शकतो. सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि काही सम्राट मोटर्स इथे साताऱ्यात 40 वर्ष होत आलेत आहेत. आणि जन्मलंही नव्हतं तेव्हापासून आहेत. जो माझे आई वडील खूप जवळचे आहेत त्यांच्या ज्या त्यागी कुटुंबाशी. मी त्यांचे आभार नाही मानू शकत. आज मला त्यांनी इथे बोलवलं आणि ते अपॉर्च्युनिटी दिली ते सगळ्यांची भेटण्यासाठी. थँक्यू.